मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला हा मोठा धक्का बसलेला आहे। जमावबंदीचं उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल नवी मुंबईच्या नेरूळ इथं अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केलं। गेल्या 4 महिन्यांपासून महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण रखडलेलं होतं, त्यामुळे महाराजांच्या मूर्तीला पाण्यानं धुवून आणि पुष्पहार अर्पण करणं अमित ठाकरेंना भोवल्याचं दिसतंय। यावेळी शिवछत्रपतींसाठी माझी पहिली राजकीय केस असेल तर मला त्याचा आनंदच होईल असंही त्यांनी म्हटलं। शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झालाय। पण मला वाटतं की सरकारमधनं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी। त्याच्यामुळे ते 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती, तुम्ही बघितलं असेल, ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही। म्हणून आम्ही आज, मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा।